मान्सूनचा पाऊस उशिरा पडल्यामुळे चिंतेत आहात ना? यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे। त्यामुळे शेतकरी कमी दिवसामध्ये येणाऱ्या भाजीपाला पिकाकडे वळत आहेत। कमी दिवसामध्ये येणाऱ्या भाजीपाला पिकामध्ये मधुमका म्हणजेच स्वीटकॉर्न हे पीक शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय म्हणून समोर येऊ शकतं। सिंजेंटा या कंपनीने 2 वर्षापूर्वी बाजारात आणलेली SWC1 ही व्हरायटी केवळ शेतकऱ्यांच्याच नव्हे तर खरेदीदार आणि प्रक्रिया उद्योजकांच्या सुद्धा पसंतीस उतरलेली आहे। इतर वाणाच्या तुलनेमध्ये दर्जेदार उत्पादन, रोगप्रतिकारक क्षमता आणि बाजारात असलेली मागणी यामुळे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न देणारा बहुपयोगी पर्याय म्हणून याकडे बघता येऊ शकतं। परंतु या वाणाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून घेऊयात। यासोबतच SWC1 ही व्हरायटी खरेदीदार आणि प्रोसेसिंगसाठी कशी फायद्याची हे आपण जाणून घेतोय। माझ्यासोबत माणिक खैरे आहे जे मक्याची खरेदी करतात आणि प्रोसेसिंगसुद्धा करतात। सर, नेमकं हे जे वाण आहे, ही व्हरायटी नेमकी खरेदी करण्यासाठी किंवा व्यापारी म्हणून ज्यावेळेला आपण बघतो मार्केटसाठी, ती कशी फायद्याची ठरते? ही जी व्हरायटी आहे ही एकदम हिरवीगार राहते। याची जो पुढचा जो पानं आलेली आहेत ही एकदम हिरवीगार राहतात। याच्यामुळं कणीस 3 ते 4 दिवस टिकतं आणि ही व्हरायटी ही पूर्णपणे भरलेली असते। याचं तोंड हे पूर्णपणे मिटलेलं असतं। त्याच्यामुळे मार्केटला तोंड मिटलेला माल असल्यामुळं मार्केटला हा चांगली विक्री होते याची। आपण हे सोलून पाहू। हे कणीस हे पूर्णपणे भरलेले आहे आणि याची जी लायनिंग आहे हे पूर्ण शेवटपर्यंत सरळ आलेले आहेत। याच्यामुळे दाणे काढण्यासाठी हे एकदम सोयीस्कर जातं किंवा सोपं जातं आणि याचा स्वीटनेस कमीत कमी 13 ते 14 राहतो आणि याचं वेट कमीत कमी 450 ते 500 ग्रॅम राहतं। त्याच्यामुळं मार्केटला पण खपायला हे आणि याची साईज एकसारखी राहते। म्हणजे समजा काय यांचं बारीक मोठं राहतं किंवा याची साईज आहे एकसारखी राहते। 450-500 ग्रॅम ही साईज कंटिन्यू अशी राहते, करपा येत नाही ह्या व्हरायटीला। आणि मार्केटला खपण्यासाठी हिरवा माल लागल्यामुळे एकदम चांगला भाव मिळतो आणि प्रोस युनिटला याचं ब्राईटनेस चांगला असल्यामुळं आणि पिलिंगला सोपं असल्यामुळं हे प्रोस युनिटला पण उत्तम दर्जाने चालतं आणि मागणी पण आम्हाला याची चांगली। पुणे जिल्ह्यातल्या मंचर जवळील निघोटवाडी या ठिकाणी एका प्लॉटवरती मी उभा आहे। ज्या शेतकऱ्यांनी SWC1 या स्वीटकॉर्नची लागवड केली आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहेत। दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा। नवनाथ भगवान निघोट। बरं, आत्ता हा जो प्लॉट तुम्ही लावलाय तो किती दिवसांचा आहे आणि ह्यात काय वेगळेपण तुम्हाला जाणवलं? हा प्लॉट लावलेला आहे आता मी, याला 50 ते 60 दिवस होत आलेले आता। काय वेगळेपण, काय वैशिष्ट्य तुम्हाला SWC1 या व्हरायटीचं जाणवलं? ही व्हरायटी बघा पूर्णपणे भरलेली आहे, ताट टोकापर्यंत भरलेली आहे आणि कणसात सुद्धा हिरवेपणा राहतो। तोडल्याच्या नंतर हिरवीगार राहते, पूर्णपणे हिरवा आणि याला वरतून पानं सुद्धा आहेत। हा पानं सुद्धा आहे आणि पूर्ण भरलेलं आहे आणि याचं कवर पण याचा चांगला आहे। साल सुद्धा पूर्णपणे भरते किंवा त्याचे कीड वगैरे काही जायचं चान्सेस, याच्यामधून कीड जातच नाही आतमध्ये। हा, कीड पण जात नाही आतमध्ये। बरोबर। याचं उत्पादन खर्चामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला का? म्हणजे फवारण्या कमी लागल्या किंवा खत कमी लागला असं काय तुम्हाला जाणवलं? याला फवारण्या ऑलरेडी कमीच लागतात, याला रोगप्रतिकार शक्ती चांगली याची। आणि हीच व्हरायटी मी गेल्या वर्षी पण लावली होती। काय तुमचा अनुभव गेला? 1 किलोला 3.5 टनापर्यंत निघलेली आणि याचं वजन पण चांगलं आहे। कणसाचं वजन कमीत कमी 4.5 ते 450 ते 500 ग्राम 500 ग्राम पर्यंत भेटते। बरं, आता याच्या व्यापाऱ्यांची मागणीमध्ये कसं आहे, तुम्हाला काय जाणवलं? मागणी आहे? याला भाव पण चांगला भेटतोय, कणीस पूर्ण भरल्यामुळे याला भाव चांगला भेटतो आणि मागणी पण चांगली आहे आणि बाकीच्या तुलनेत थोडाफार फरक पडतो, याला किंमत चांगलीच मिळते। आता हा जो प्लॉट आपण बघतो तो पूर्ण एकदम काळी पानं दिसतात, एकदम गर्द हिरवे दिसतात। चाऱ्यासाठी पण याचा कसा उपयोग होतो? पूर्णपणे ताट आहे ना, एकदम म्हणजे ताटामध्ये पण मका चांगली राहते, हाईट पण होती आणि पूर्णपणे हिरवीगार राहते। ही SWC1 ही स्वीटकॉर्नची जी व्हरायटी आहे ती शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं फायद्याची ठरते। त्यामुळं यावर्षी पाऊस उशिरा पडला आहे, यावर्षी कमी पाऊससुद्धा आहे। त्यामुळं शेतकऱ्यांनी हा जर वाण निवडला तर तुम्हाला उत्तम पर्याय ठरू शकतो।